अंबरनाथ नगरपालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षाचं 740,90,920 रुपयांचं प्रस्तावित अंदाजपत्रक मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुले यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभेत सादर केलं। या अंदाजपत्रकात 739,58,62,600 रुपये खर्च अपेक्षित असून सुमारे 42,28,000 रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली आहे। सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही अर्थसंकल्पीय सभा विकासाच्या मुद्द्यांपेक्षा शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधील तीव्र राजकीय संघर्षामुळे मंगळवारी दुपारी अखेर संपली। दरम्यान सोमवार आणि मंगळवार अशी 2 दिवस चाललेल्या बजेटची सर्वसाधारण सभा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत एसीचं पाणी टपकत होतं। पत्रकार कक्षातील स्पीकर बंद असल्यामुळे सभागृहात नेमकं काय चाललंय याची पत्रकारांना कोणतीच माहिती मिळत नव्हती। त्यामुळे सभागृहात स्पीकर यंत्रणा खराब झाली की मुद्दामून बंद ठेवले यावरून तर्कवितर्क सुरू आहेत। पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी सभागृहाच्या शेवटच्या रांगेत बसवावं अशी मागणी भाजपच्या काही नगरसेवकांनी केली, मात्र त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला। त्यामुळे बजेटच्या या सर्वसाधारण सभेत नेमकं काय चाललंय हे पत्रकारांना समजत नव्हतं। त्यामुळे याकडे आता नगराध्यक्षांनी लक्ष घालण्याची मागणी पत्रकारांकडून केली जातीये। सभेच्या सुरुवातीपासूनच दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये विविध विकास कामांच्या तरतुदींवरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि एकमेकांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्यामुळे सभागृहातील वातावरण कमालीचं तापलं होतं। यावेळेच्या अंदाजपत्रकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही नवीन करवाढ सुचवण्यात आलेली नाही। तरीही निधीच्या वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। विशेषतः रस्ते विकास, सिमेंट काँक्रिटीकरण आणि 150 कोटींच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदानाच्या तरतुदींवरून दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतला गेला। याशिवाय शिक्षण विभागासाठी 16 कोटी 16 लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी 18 कोटी आणि दिव्यांग व महिला बाल कल्याण योजनांसाठी प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा राखीव निधी प्रस्तावित करण्यात आलाय। शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, नवीन अग्निशमन केंद्र आणि अमृत योजना 2.0 यासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या नियोजनावर चर्चा सुरू असतानाच नगरसेवकांमधील मतभेद विकोपाला गेले। सभागृहात सोमवारी तब्बल 8 तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींचं एकमत होऊ शकलं नाही। प्रामुख्यानं प्रभागनिहाय निधीचं वाटप आणि प्रशासकीय खर्चावर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गोंधळ वाढत गेला। अखेर पेस न सुटल्यामुळे ही सभा मंगळवारपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला। प्रशासकीय नियमानुसार 28 फेब्रुवारीपूर्वी हे अंदाजपत्रक मंजूर करणं अनिवार्य आहे। याकडेच आता संपूर्ण अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय। एकमत न्यूज, अंबरनाथ।